पुढची बातमी बघूया। ज्ञानदेव वानखेडेंनी नवाब मलिकांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अवमान याचिकेवर सुनावणी झालेली आहे। हायकोर्टाने नवाब मलिक यांना या प्रकरणी नोटीस बजावली होती आणि कारवाई का करू नये हे स्पष्ट करा असे निर्देश कोर्टाने दिले। त्यावर नवाब मलिक यांनी स्वतः हजर होत खुलासा केलेला आहे। या प्रकरणी आता पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अजित वांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, काय नेमकी माहिती? ज्या पद्धतीनं नवाब मलिक यांनी आरोप केले होते त्या आरोपांबद्दल सुनील वानखेडे, ज्ञानदेव वानखेडे यांनी या प्रकरणी न्यायालयामध्ये त्यांची बाजू मांडत सांगितलं होतं की कशा पद्धतीने न्यायालयाने आदेश देऊन देखील नवाब मलिक हे जे आहेत ते आमची बदनामी करतच आहेत। त्यांनी ट्विट करून किंवा त्यांच्या माध्यमातून इतर त्यांची जी मंडळी आहेत ते सतत आमच्या परिवाराची बदनामी करतात। यामुळे न्यायालयाचा हा संपूर्णपणे अवमान झालेला आहे। याबद्दल नवाब मलिक यांनी स्वतः उपस्थित न्यायालयामध्ये राहिले होते। त्यांना न्यायालयाने आदेश दिले होते, त्यानुसार न्यायालयामध्ये उपस्थित राहिले आणि त्यांनी न्यायालयामध्ये खुलासा केलेला आहे की न्यायालयामध्ये जे प्रतिज्ञापत्र ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये अपमानजनक किंवा अवमानजनक विधानांचा वापर करून त्यांची बदनामी केली असं त्यांचं जे म्हणणं आहे हे साफ खोटं असून मी प्रसारमाध्यमांसमोर पत्रकार परिषदेत जे काही बोलतो त्यात वानखेडे किंवा सुनील वानखेडे यांचा कुठे उल्लेख नाही। तरीही वानखेडे यांनी माझ्यावर अवमान याची दाखल करून त्यावर कोर्टात सादर केलेल्या माझ्या विधानांचा उताराचा स्वतःहून शब्द त्यांनी घेतलेले आहेत। हा सगळा जो आरोप आहे एक प्रकारे पाहिलं तर ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्यावरती आरोप केले होते की ते त्यांची बदनामी करतात, पण आता प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे नवाब मलिक यांनी आणि ते स्वतः बोलतायत की ज्या पद्धतीनं मी त्यांचं कोणाचे नाव घेतलेलं नाही असं असताना देखील जाणीवपूर्वक माझ्या बाबतीमध्ये तक्रार करून न्यायालयाची दिशाभूल केली जाते। यामुळे न्यायालयाने या सगळ्या प्रकरणी जे आहे ते आपली म्हणणं जे आहे ते मांडावं, कारण का मी जर कोणाची बदनामीच केली नाही तर माझ्यावरती मी न्यायालयाचा अपमान केला कसा, बरोबर असा त्यांनी आता प्रतिसवालच केलेला आहे। त्या सर्व प्रकरणी पुढल्या आठवड्यात सुनावणी होणार झालेली आहे। बिलकुल अजित, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल।